प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं टेस्टिंग ट्रॅक जे आहे, वाहन फिटनेस चाचणी व लायसन्स करता पक्के लायसन्स करता होणारी चाचणी ही शहरापासून 4 किलोमीटर लांब अंतरावर आहे. त्या ठिकाणी शेकडो लोक रोज वाहन चाचणी करता येतात किंवा लायसन्सचे पक्के लायसन्स करता येतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा या सगळ्या येणाऱ्या वाहनधारकांना नाही आहे. तिथे पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे. तिथे शेड नाही आहे. उन्हाचं टेम्परेचर आपण बघत असू की आत्ता 40, 40, 42, 39 आत्ताच होतं आहे. काल त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली. एक RTO एजंट दुपारी 1:30 वाजता चक्कर येऊन पडला आणि त्याचा जागेवर मृत्यू झालेला आहे. अशा असुविधा असतील तर येणाऱ्या सगळ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी करावी. नागरिक जे येतात त्यांच्याकरता उत्तम शेडची व्यवस्था करावी आणि लोकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने करावं अशी विनंतीचा अर्ज आणि निवेदन आम्ही आज प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री वर्मा साहेब यांना दिलं आहे. त्यांनी असं सांगितलं की थोड्याच दिवसांमध्ये त्या बाबतीत काम सुरू होणार आहे. तेव्हापर्यंत आम्हाला तातडीने म्हणजे पाण्याची व्यवस्था करण्याचं जे आहे आम्ही जारची व्यवस्था वगैरे तातडीने उद्यापासून करू शकतो. या अशा सामाजिक प्रश्नांकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार या शहरातल्या सगळ्या नागरिकांकरता निवेदनं देत असते आणि हक्काकरता भांडत असते.